तर हॅलो भावना, हे आहे आपलं घर आणि हे आहे मी. तर भावना, आपलं पुन्हा एकदा वायर ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर भावना, आज आपण सांगोला वाडेगाव मधून निघलो आहोत अंबरनाथसाठी, म्हणजेच मुंबईसाठी. तर मंडळीनो, ब्लॉग पूर्ण पहा. तर हॅलो भावानो, आता आपण आहोत सांगोला रेल्वे स्टेशन वरती आणि आता आपण इथून कुर्डवाडी रेल्वे स्टेशन साठी जाणार आहोत. आणि आता इथून आपल्याला एक कोल्हापूर एक्सप्रेस अशी गाडी आहे, त्या गाडीने आपण कुर्डवाडीसाठी जाणार आहोत. त्यानंतर भावांनो, तुम्हाला पुढं सांगतो मी. सगळं एकदा सांगितलं तर मजा नाही येणार, नाही का भावांनो? मग आता गाडी आल्यावरती दाखवतो तुम्हाला. गर्दी तर खूप आहे बाईशो. तर भावांनो, आता सांगोला रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर झाला आहे. आपल्याला फुल क्राऊड आहे, बघू शकता आपण. तर भावांनो, पंढरपूरला आगमन झालं आहे आपलं. तर भावांनो, आता आपलं पंढरपूर रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर झालं आहे आणि बघू शकता थोडीशी गर्दी आहे. तर भावांनो, आता रात्र झाली आहे, बघू शकता आपण. काहीच काम कॅमेरा नाही. तर भावांनो, पंढरपूरवरून प्रस्थान झालेलं आहे आपलं, बघू शकता आपण. मोडलीम रेल्वे स्टेशन स्किप. तर भावांनो, आता आपण कुर्डवाडी रेल्वे स्टेशन पोहोचणार आहोत. गाडी थोडीशी स्लो डाऊन झाली आहे, गर्दी तर आहे अजून. तर भावांनो, आता आपण ह्या ट्रेनमधून उतरलो आहोत आणि आता आपण 2 नंबरवरती जाणार आहोत, कारण की आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस तिथे येणार आहे. तर भावांनो, पहिल्या ब्लॉकमध्ये पाहिलं असेल आपण इथं उतरलेलो. तर 2 नंबरवरती जाऊन भेटूया. तर भावांनो, आता आपण कुर्डवाडी रेल्वे स्टेशनवरती आहोत. थोडंसं बाहेर जाऊन आलो आणि आता बघूया, थोडंसं स्किप वगैरे घेऊन, नाही तर जेवल्यानंतर भेटू. तर भावांनो, आता आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि आता मगाशी ट्रेन गेली ती, जे स्किप दाखवलं तुम्हाला, ती होती विशाखापट्टणम LTT एक्सप्रेस 18519. आणि ती गाडीचा स्टॉप डायरेक्ट सोलापूरवरून डायरेक्ट पुणे रेल्वे स्टेशन आहे. आणि आता जेवण वगैरे झालं आहे. थोडं काही दाखवण्यासारखं असेल तर तुम्हाला दाखवतो, नाहीतर भेटूया थोड्या वेळात, बघूया काय असेल तर दाखवतो. भावांनो, हुसेन सागर एक्सप्रेस मुंबईला जाणारी आपल्या आधी जाणार आहे मुंबईला. थोड़ी ही देर में यहाँ न रुकने वाली एक गाड़ी जाने वाली है. तर भावांनो, आता ती गाडी स्किप झाली, ती आहे 2086 म्हणजे पोरबंदर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस.
तिचा पण डायरेक्ट पुणे रेल्वे स्टेशनवरती स्टॉप आहे पुणेवरून. तर भाऊन आता आपली गाडी निघली आहे, 10:30 वाजले आहे आता. तर बघूया किती वाजेपर्यंत गाडी येते आपली. तर भावांनो आता आपण आलतो इथं पुढे चार्जिंग लावायला मोबाईल. आणि इथं बघू शकता आपण पनवेलवरून नांदेडला जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेस आणि इथं येणार आहे प्लॅटफॉर्म 2 नंबरवरती चेन्नईवरून मुंबईला जाणारी सुपरफास्ट एक्सप्रेस. हिच्या पाठोपाठच आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस येणार आहे भावांनो. तरी भावांनो बघूया आता किती वाजेपर्यंत येते आपली सिद्धेश्वर. तर आता आपण उभा आहोत लावलेला आपण बघूया तुम्ही किती वेळेने येणार आहे. आपण आता आपल्याला तर भावानो बघता बघताच चेन्नईला जाणारी तर भावानो बघताच मुंबईला जाणारी चेन्नई एक्सप्रेस आलेली आहे प्लॅटफॉर्म 2 नंबरवरती. आणि राहिली पनवेलवरून नांदेडला जाणारी एक्सप्रेस. तर भावांनो चेन्नई एक्सप्रेस आलेली आहे आणि डिपार्चर पण भेटला आहे हिला. तर भावांनो चेन्नई एक्सप्रेस चालली आहे बघू शकता आपण. आणि यानंतर आपली सिद्धेश्वर नक्कीच येणार आहे. मग आता जाऊन आपण बसूया तिथं, बघूया आता. तर भावांनो बघू शकता आपण कुर्डवाडी रेल्वे स्टेशनची लाईट गेली आहे, पूर्ण एकदम अंधार झाला आहे बघू शकता आपण. इथं एक मालगाडी थांबली आहे पेट्रोलवाली, ती पण दिसत नसेल तुम्हाला, फक्त त्या बोगीचा नंबर दाखवतात त्यात लाईटिंग दिसत आहे आणि बाकी सगळं एकदम अंधार झाला आहे. तर भावांनो आपल्या गाडीचा आगमन होणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती. 2 नंबरवरती मालगाडी थांबली आहे आणि 1 नंबरवरती आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस येणार आहे. तर भावांनो आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस आली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. तर भावांनो कुर्डवाडी रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर झाला आहे आपला, बघू शकता आपण. तर भावांनो आता आपण आपल्या म्हणजे आपल्या सीटवरती बसलो आहोत. 32 नंबर आपला सीट आहे. म्हणजे आपला पंखा आहे, RCT वगैरे काही नाही आपलं शॉप. आता झोपणार आहोत आपण, बघूया आपली झोप कुठं उघडते. आता आपले नेक्स्ट स्टॉप जेऊर आहे, त्यानंतर जाऊन पुणे, मग आता डायरेक्ट कल्याण दाखवते आणलं. बघूया आपण कुठं उठतोय, तोपर्यंत आपण झोपूया निवांत. तर भावांनो आता आपण कर्जत रेल्वे स्टेशन स्किप केलं आहे आणि आता आपण म्हणजे आता अर्ध्या घंट्याने आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस लेट चालली आहे. आणि आता आपण रात्री झोपलो होतो, आता उठलो होतो एकदम बघू शकतो आपण. तर बघूया थोडं स्किप वगैरे दाखवतो स्टेशनचे. तर भावांनो आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस आता थोडी स्लो डाऊन झाली आहे. Number 2, fast train not cross the railway line.
तर भावांनो कल्याण रेल्वे स्टेशनवरती आगमन झालं आहे. पुढं बघू शकता आपण एक ट्रेन चालली आहे. ती येत आहे कसारा लाईनवरून आणि आपण पुणे. तर भावांनो आता आपण उतरलो आहोत. तर भावांनो आता आपण अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो आहोत. तर भावांनो हा ब्लॉग इथं संपूया आणि आपण टोटल 406 किलोमीटरचं अंतर म्हणजे एकदम पोचलो आहोत. तर भावांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर भावांनो आता आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशन म्हणजेच अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरती. तर भावांनो भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये. आणि बघू शकता आपण आता पोचलो आहोत अंबरनाथमध्ये आणि आपण टोटल 406 किलोमीटर अंतरवर कापलं आहे. आणि भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये.